आम्ही नदीला जायचं, नदी काठाव तिथून माती आणायचं. माती आणली घरी, मोठा खड्डा खणलेला असायचा, त्या खड्ड्यात माती टाकायची. खडा माती काय कचरा असेल ते काढून घ्यायचं, त्याला तुडून बिडून घ्यायचं. 2 दिवस लागायचं त्याला मुरायला मातीला. मग सगजिरा टाकून ती चांगली मळून घ्यायची. मग त्याचं गणपती बनवायचं. गणपती बनवलं का ते वाळलं बिळलं का त्याचा हात बीत कान तुटू काय तुटू ते काय कधी जोडताच नव्हतं येत. आता कसं आता आहे ना, जोडता येतं, पहिलं जोडता येत नव्हतं. आणि तो गणपती जात होता बारका 10 रुपये, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 20 रुपये, 30 रुपये, असा 50 रुपयापर्यंत जायचा. तेव्हा भाव नव्हता एवढा, कमी होता. आणि आता कसं रंग आणायचं बाजारातून दुकानातून, आणि ते मग पावडरचं असायचं ते बनवायचे ब्रशने रंग द्यायचं पहिलं. पण आताचे जे गणपती आहे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आहेत, त्यावेळेसचे जे आहेत ते मातीचे होते. ते चांगले आहे की हे चांगले? हे चांगले आताचे. पहिलं असं तुटल्या गेलं तर नीट करता येत नसं, ब्रशने कलर असायचं. आता मशनीने आहे, आता पटपट उरकत जरा, तेव्हा उरकत नव्हतं. आपलं नाव? मंगल मारुती कुंभार.